मित्रांनो, आपण बघत आहोत हिंद केसरी लाडू. तर मला सांगा, लाडूची सुरुवात कशी झालेली? लाडूची सुरुवात म्हणजे ते आमचे शेट आहेत, त्यांच्या मावजाकडे पहिला मुंबईतला बैल सांभाळा होता. मग त्यांना बैल काय काढला तेव्हा ते म्हणले असं असं बैल द्यायला आहे, तुम्ही घेताय का बैल? तेव्हा आपलं ते भरतनाथांकडून 23.5 लाखाला, मग ते मुंबईवाला असं 23.5 लाखाला खरेदी झाली. किकलीत 1 नंबर केला तेव्हा खरेदी झाली. पहिलं मैदान कुठलं झालेलं त्याचं? किकलीत मैदान झालं तेव्हा खरेदी झाली बैलाची. त्यानंतर मग आम्ही ह्याला पळलो वडकीला. वडकीला 2 नंबर केला. अशी हिंद केसरी मैदानात झाल्यानंतर लाडूला कधीपासून मैदानात ओळखायला लागले? लाडूला किकलीपासून म्हणजे बैल फार्मात आला तसा. आणि त्यानंतर वडकीला 2 नंबर केला तेव्हापासून मग चर्चेत आला बैल. किकलीला मैदानात कसं तो पाहिलेला त्यावेळेस? किकलीला बैल गटकडनं काढला, सेमीकडनं, आणि फायनलला मधनं गाडी लागली तेव्हा सगळी टॉपची होती. आणि पळशी स्टेशनला पण चांगले झाले तेव्हा. गटाला पण टॉपच्या गाड्या होती, सेमीला पण टॉपच्या गाड्या होत्या. तेव्हा पण बैल राहिलेला तिथं. हिंद केसरी लाडू चर्चेतला बैल आहे. हो. त्याचं खास काय वाटतं तुम्हाला? खास नाही काय, ते आमच्या सगळ्या म्हणजे आमची कमिटी आहे ना आपली सगळी, त्यांच्यासाठी बैल पोहतो. जेव्हा दोन्ही खांदी पब्लिकनं बैल पोहतो, असा बैल नाही ना. पण थांब, पब्लिकनं बैला जेवढं पब्लिक लागेल तेवढा बैल पोहतो. पब्लिक लागेल तेवढा चांगला पोहतो. आतापर्यंत कोणती मैदान झाले? एखादं आठवणीतलं मैदान? आठवणीतलं मैदान म्हणलं तर तसं आमचं वडकीचं मैदान. कारण आमचं पहिलं हिंद केसरी मैदान होतं आणि त्या मैदानात आम्हाला बैलाने गुलाल दिला. ते आठवणीतलं मैदान राहिलं आमच्या. ज्यावेळेस हिंद केसरी होतं त्यावेळेस तो आनंद काय असतो? हिंद केसरीचा लय झाला आम्हाला तेव्हा. तुम्ही घेतलं त्यावेळेस त्याचं वय किती होतं अंदाजे? वय काहीतरी 14 होता बैल तेव्हा. 14 होता. मग तिची प्रॅक्टिस वगैरे काय बघून घेतलेलं त्याच्यामध्ये त्यावेळेस? बैलाचा पळ बघून घेतलेला आपण बैल तेव्हा. बाकीच्या बैल लाडूमध्ये काय फरक आहे? फरक नाही काय, आपले सगळे नंदी एकसारखेच आहेत. तसं कुठल्या नंदीला आपण नावं ठेवू शकत नाही, हो पळत नाही ते पळू शकत नाही. कसं असतं, प्रत्येक बैलाचा एक काळावधी असतो पाळायचा. बॅड लक सगळ्यांचंच असतं, त्यामुळे आपण कुठल्या नंदीला नावं ठेवू शकत नाही. तुमच्यासोबत कोण कोण असतं सहकार्याला? आमच्याबरोबर बोपरीतली टीम असते, चिंदवलीतली, कुमट्यातली सगळी आमची टीम असते एकत्र. लाडू कुणाच्या नावावर पळतो? लाडू पळतो राजेंद्र गाडी बोपर्डी, भरत चव्हाण कुमटे आणि चंद्रकांत निकम चिंदवली, हे तिघांच्या नाव बैल पळतो. लाडू आतापर्यंत एवढे मैदान पाहिलाय, अजून त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अजून त्यानं काय दिलं? पहिल्यापासून तर काय आपल्या अपेक्षा राहिलीच नाही आता बहुतेक. कारण जाल तिथं तरी आपला गुलाल हायच. एखादं मैदान आपलं जातं असं, पण जाल तिथं गुलाल हाय पाहिला. काय स्वप्न आहे? कुणावर पळायचं स्वप्न आहे लाडू? तसं पळायचं तर सगळ्यांवर स्वप्न आहे आपलं. चालले नियोजन, दिसेल आता टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना. टॉपच्या पायऱ्यामध्ये 2-3 मैदानानंतर दिसेल तुम्हाला. चालेल. खूप खूप आनंद झाला. आणि लाडूला हिंद केसरी झालेलं बघून पण जे चाहते आहेत ते चाहत्यांचं प्रेम पण आता लाडूवर आहे. आणि प्रत्येक मैदानात लाडूकडून पण भरपूर अपेक्षा असते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढचे सामने जे आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.